y इक्वल टू जे दिलेलं एक्झाम्पल आहे ना, तर त्याला नेहमीप्रमाणे आपण सगळ्यात आधी काय करतो, y कन्सिडर करतो. y इज इक्वल टू e रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता हे जे काही फंक्शन आहे याला डिफरन्शिएट करायचं असेल तर नेहमी आपण काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहून घेतो. ठीक आहे. यानंतर मग आपल्याला दोघं साईडला डी बाय डी एक्स लावायचं आहे. घेतला. आता विचार करणार आपण की याला डिफरन्शिएट करू कसा. आता याला डिफरन्शिएट करू कसं, याच्यासाठी आपल्याला आधी हे फंक्शन नक्की कोणत्या टाईपचं आहे, कसं आहे ते समजणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे, व्हेरिएबलच्या टर्म्स कोण आहेत, कसं आहे, काय हे ऑब्झर्वेशन करता यायला पाहिजे आपल्याला. मग आता इथे आपण जर कधी पाहिलं ना तर सर हे ई रेस टू एक्स सारखं आहे पण ई रेस टू एक्स नाहीये. बरोबर आहे की नाही. एक्सच्या ऐवजी दुसरंच काहीतरी इथं एवढं सगळं. मग याला आपण ना एफ ऑफ एक्स कन्सिडर करणार या एवढ्या पूर्ण पार्टला. ठीक आहे. मग त्यासाठी पहा ई रेस टू एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह साठी. काय सांगतो हा, ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. दररोज घरी गेल्यानंतर झोपण्याच्या आधी हे जे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत ना एकदा ओव्हरलुक करून घ्या दररोज प्रत्येकाने आठवणीने. कळतंय काय सांगतोय मी. ठीक आहे. मग हे सांगण्याचं कारण असं की तुम्हाला हे फॉर्म्युले लगेच समजतील आणि एक्झाम्पल लवकर समजतील फॉर्म्युले डोक्यामध्ये असतील तर. ठीक आहे ना. ई रेस टू एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स काय येणार मग, ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. हा एफ डॅश एक्स म्हणजे काय, तर एफ डॅश एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्स म्हणजे कोणता, तर हा असतो तो ईच्या डोक्यावरचा जो आहे तो. एक्स पाहिजे होता तो पण एक्सच्या ऐवजी दुसरंच काहीतरी, जसं इथे आहे पहा एक्सच्या ऐवजी एवढं सगळं काही आहे. याच्यासारखा डेरिव्हेटिव्ह घेणार याचा पण मग काय येणार तो ई रेस टू एफ ऑफ एक्स. पहिली स्टेप इथं पण काय येणार ई रेस टू एफ ऑफ एक्स. बट एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे, आता इथे एवढा सगळा आहे जो एक्सच्या ऐवजी आहे तेवढा पूर्ण 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हा लिहून घेतला एवढा फक्त. आता राहिला हा पार्ट, इथे पुढे लिहावा लागेल आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ही टर्म ऍज इट इज राहू देणार इंटू याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला ह्या पार्टचा आणि ह्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावा लागेल. म्हणजे असा डी बाय डी एक्स ऑफ 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2 कॉस स्क्वेअर एक्स. हा ऍज इट इज 3 कॉन्स्टंट आहे त्या 3 ला आपण बाहेर घेणार. 3 ला बाहेर घेतला तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागतोय, ओनली साइन स्क्वेअर एक्सचा. मायनस इथे पण तेच 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. इथपर्यंत समजतंय का, कोण समजलं इथपर्यंत. पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगतोय, शॉर्टकट काही सांगत नाही. जसे मी सुरुवातीला केला प्रयत्न त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला, काही लोकांना समजले नाही. एक्झाम्पल एक एक स्टेप लिहून दाखवतोय पहा. म्हणजे काय म्हणायचं मला की याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट ते पण घेतोय पहा. नाही तर आपण याच्यानंतर बऱ्याचदा डायरेक्ट अशी स्टेप लिहून टाकली होती. त्या डायरेक्ट लिहिण्यामुळे काही विद्यार्थ्यांना समजत नव्हतं म्हणून थोडंसं मागे सरकतोय पुन्हा एकदा. ठीक आहे ना. पुढे जाऊ आता. मग याचा डेरिव्हेटिव्ह आता पहा साइन स्क्वेअर एक्स आहे. हा साइन स्क्वेअर एक्स म्हणा किंवा कुठल्या आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या पॉवर मध्ये काही पण असू द्या, तर त्याला आपण कसं सॉल्व्ह करायचं ना ते मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. या स्क्वेअरला आपण ना असं इमॅजिन करणार साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की एक्स स्क्वेअर पाहिजे होता, तो एक्स स्क्वेअरच्या ऐवजी साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येतो. म्हणजे आपण हे जे कंपोजिट फंक्शन म्हणतोय ना, तर हे कंपोजिट फंक्शन साठी आधी हा स्क्वेअर वाल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह यूज करावा लागेल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतो 2 इंटू एक्स. मग साइन स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण 2 इंटू साइन एक्स. पुढे मात्र डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कोणाचा आपल्याला साइन एक्सचा. डी बाय
dx ऑफ साइन एक्स मायनस हा 2 ॲज इट इज, पुन्हा इथे पण तसंच, जसं की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतो ना आपण ट्वाइस एक्स, तसाच इथे एक्सच्या ऐवजी काय कॉस एक्स आहे, म्हणून मग याचा पण डेरिव्हेटिव्ह असा येणार, पण एक्सच्या ऐवजी काय येणार कॉस एक्स. कसा येईल मग याचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू कॉस एक्स, पण मग पुढे डी बाय डी एक्स काय जोडावं लागेल आपल्याला कॉस एक्स. घेतला ना. अच्छा हा 2 राहिला आपला, हा 2 आहे पुढे, याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये हा 2 आला होता. समजतं इथपर्यंत? ठीक आहे, ही टर्म ॲज इट इज. थ्री इंटू टू होणार, 3 इंटू 2 इज 6 साइन एक्स इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होतोय कॉस एक्स. एक काम करूया आपण, याला 3 इंटू 2 ला 3 इंटू 2 च्या फॉर्म मध्येच राहू देऊ का, त्याचं रिझन पुढे समजेल. 3 इंटू 2 राहू द्या, ठीक आहे. 2 साइन एक्स इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय आला कॉस एक्स मायनस, इथे पण हा 2 राहू द्या, इंटू हा 2 कॉस एक्स इंटू कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय मायनस साइन एक्स. हा ब्रॅकेट इथे कंप्लीट केला आपण, ठीक आहे. ही टर्म अगेन ॲज इट इज 3 इंटू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. हे जे दिसतंय ना, तर याला आपण ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्याचा यूज करून साइन 2x लिहू शकतो का. कसं काय, कारण की साइन 2x चा फॉर्म्युला आहे 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स असा. साइन 2x चा फॉर्म्युला आठवतोय का. येस, त्या फॉर्म्युल्यानुसार मग आपण 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स ला म्हणजे उलटा यूज करायचा आहे या फॉर्मॅट मध्ये, याला मग आपण साइन 2x लिहू शकतो. बरोबर, मग हे पहा 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स ला आपण काय लिहिणार आहे आता, याला साइन 2x लिहून टाका मायनस हा 2 ॲज इट इज, पण हा वाला पार्ट बघा 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स, हा जो मायनस आहे या मायनसला आपण पुढे घेऊन आलो, समजा काय होणार तो प्लस, हा 2 ॲज इट इज, इथे राहतोय काय मग 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स लिहून घेऊ वाटलं तर, इंटू 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. पुन्हा आपण याला याच्यासारखा जसा साइन 2x केला ना याला, तसं याला आपण काय लिहू शकतो साइन 2x. काय लिहिता येणार साइन 2x, ठीक आहे ना. ही टर्म ॲज इट इज वरती लिहूया. Therefore dy by dx is equal to, ही टर्म ॲज इट इज इंटू, किंवा ही टर्म लिहून घेऊया काय तो e रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. इथे लिहून घेतला, त्याच्यानंतर इंटू 3 साइन 2x प्लस 2 इंटू हा एवढा पार्ट काय होऊन जाणार साइन 2x पुन्हा, ठीक आहे ना. 2 इंटू साइन 2x असा केला आपण. ही स्टेप कोणाकोणाला समजली इथपर्यंत, कन्फर्म समजतंय. बळजबरीने हातवरती करू नका, नाही समजते हात खाली राहिला तरी चालेल, ठीक आहे. पण समजलं असेल तरच ऑनेस्टली हँड रेस करा. कोणाकोणाला समजतंय वरतीच राहू द्या, ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे ही टर्म ॲज इट इज लिहिणार आहेत आपण, बट बिफोर दॅट इथे आपण एक विचार करा की 2 साइन 2x आहेत आणि इथे किती साइन 2x आहेत 3 साइन 2x आहेत. 3 प्लस 2 टोटल 5 साइन 2x होतील. ते किती साइन 2x होतील 5 साइन 2x, ठीक आहे. इंटू हा काय राहणार मग 5 साइन 2x. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला बोललो होतो की जेव्हा पण असे काहीतरी फायनल आन्सर येत असतील ना, तर त्यांच्यामध्ये जर कधी सगळे मल्टिप्लिकेशन किंवा सगळ्याच्या सगळे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये असतील ना, तर त्यांना आपण रिअरेंज करून लिहायचे आणि अरेंजमेंट कशी राहू द्यायची शेवटी, तर जे लहान आहेत किंवा जे कॉन्स्टंट आहेत सगळ्यात आधी त्यांना पुढे लिहा. त्यानंतर व्हेरिएबलच्या टर्म्स मध्ये पण ज्या टर्म्स लहान आहेत त्या पुढे लिहा.
आणि ज्या मोठ्या आहेत त्या मागे लिहा. समजतंय काय चाललंय इथं? बस अशी अरेंजमेंट करून लिहून द्या. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, हा होता क्वेश्चन नंबर 9. मी तुम्हाला होमवर्कला दिला होता. कोणी कोणी हे आन्सर काढलाय बरोबर चेक करा. मी प्रत्येकाची नोटबुक घेऊन चेक करत बसण्याऐवजी असं कॉमन चेक करा. थोडंसं काम लवकर होईल आपलं. ज्याने ज्याने सॉल्व्ह केलंय हे आन्सर कोणाकोणाचा आलेला आहे ऍज इट इज हँडरेज असू द्या ना, एकदा मला पाहू तर द्या चेहरे. ठीक आहे, किंवा काही लोकांनी इथपर्यंतच काढलं असेल असं. ओके, व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांचं आहे ना इथपर्यंत असं आलं असेल, याच्यानंतर त्यांनी साइन टू एक्स मध्ये कन्वर्ट केलं नसेल एखाद्या वेळेस, पण इथपर्यंत तरी पोहोचले पाहिजेत तुम्ही कमीत कमी आज रोजी. इथपर्यंत कोण कोण आलेलं आहे मग? सर मी इथपर्यंत तर आलोय, पण इथून पुढे काही मी केलं नाही. हँडरेस करा ना, मला पण चेहरे पाहू द्या. कोण काय कुठपर्यंत पोहोचतोय, कोण कुठपर्यंत उडी मारू शकतोय. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांनी ही स्टेप केली असेल, ही केली असेल, ही स्टेप केली असेल. पुढचं काही उमजत नव्हतं सर काय करू, पण इथपर्यंत तरी पोहोचणारे कोण कोण आहेत? पहिल्या 3 स्टेप्स म्हणजे प्रयत्न करणारे लोक आहेत. येतय नाही येतो नंतरचा पार्ट आहे, पण प्रयत्न तरी करतायत. बरोबर आहे की नाही? काही असे भंगार लोक आहे ते फक्त इथपर्यंत लिहून घेतलाय, प्रश्न लिहिला, संपला विषय. येतच नाही सर मला असं म्हणून मोकळं करून दिलं. काय सांगतोय मी लक्षात घ्या. येत नाहीये, जमत नाही, समजलं नव्हतं असं म्हणून बस सोडून दिलं. पण मग एक लक्षात घ्या, किती पण बिनाकलीचं ढोर असू द्या, त्याला आहे ना 1 2 3 पहिल्या 3 स्टेप जमल्याच पाहिजेत. कोणी पण राहू द्या, लहान बाळ पण असला त्याला जर सांगितलं ना बाळा गिवन फंक्शनला ना y इक्वल टू असं लिहून घ्यायचं बाळा, नंतर मग त्याच्यानंतर त्याच्या खालची कंपल्सरी स्टेप अशी लिहायची बाळा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यानंतर मग बाळा इकडे आणि इकडे दोघं ठिकाणी dy/dx लावायचा आहे बाळा. बरोबर आहे की नाही? मग तो बाळा असू द्या बाळी असू द्या, त्याला इथपर्यंत जमलं पाहिजे. बरोबर आहे की नाही रे? काय म्हणतोय गण्या? असं म्हणून चालेल का की नाही नाही समजलं नाही म्हणून मी इथपर्यंत लिहिलं? अरे कमीत कमी इथपर्यंत तर लिही, आन्सरला जागा सोडून दे. पुढचा क्वेश्चन ट्राय कर. पुढच्या क्वेश्चन मध्ये पण पुन्हा सर इथपर्यंत जमतंय तिथपर्यंत लिहून आणा कमीत कमी, म्हणजे तुमचे प्रयत्न तर दिसतील काहीतरी करतायत. काहीच नाही करत आहे त्याच्यापेक्षा काही ना काही करतायत ना ते महत्वाचं आहे. मग ते चुकीचं का होईना पण काहीतरी करतायत ना ते महत्वाचं आहे. त्याच्यामधूनच तुमची इम्प्रुव्हमेंट होईल. तुम्ही म्हणणार हा मी काहीच करणार नाही कारण की मला काही जमत नाही, असं नाही चालत. याच्याने तुम्ही बिलकुल शिकणार नाही, कधीच शिकणार नाही, काहीच शिकणार नाही. कळतंय काय सांगतोय? या चॅप्टर मध्ये कमीत कमी प्रत्येकाला इथपर्यंत जमलंच पाहिजे. मी तुम्हाला होमवर्क जर दिला तर त्या होमवर्क मधलं एक्झाम्पल नाहीच जमत आहे ना इथपर्यंत लिहिता यायलाच पाहिजे. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. आता हे होतं आपलं एक्झाम्पल नंबर 9. त्यानंतर आहे एक्झाम्पल नंबर 10. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॉस स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. याला आपण आधी y कन्सिडर केला. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. याच्या डेरिव्हेटिव्ह साठी काय करायचंय माहिती तुम्हाला. गिवन फंक्शनचा dy/dx लिहिला. हा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कॉस स्क्वेअर दिसतोय ना, म्हणजे स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ट्वाइस एक्स येतो की नाही? पण इथं एक्सच्या ऐवजी काय आहे? दुसरेच काहीतरी आहे, कॉस फंक्शन आहे. कॉसचा इथं अँगल पण आहे काहीतरी. कॉसचा अँगल काय आहे? हा पूर्ण आहे. मी काही विद्यार्थ्यांना याचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना असं पाहिलं, याचा डेरिव्हेटिव्ह असा केलाय dy/dx ऑफ असं आहे ना. ही स्टेप बरोबर केली सर, 2 into cos, पण असंच राहू दिलं. आणि इथं डायरेक्ट काय केलं? लॉगचा डेरिव्हेटिव्ह लिहून टाकलं. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x. का बरं? आणि लगेच पुढे जोडला अजून कोणाचा डेरिव्हेटिव्ह? एक्स स्क्वेअर प्लस 7x चा डेरिव्हेटिव्ह, 7 चा डेरिव्हेटिव्ह, ट्वाइस एक्स. म्हणजे बरोबर पण केलंय आणि चुकीचं पण केलंय.
बरोबर काय केलंय, किंवा आपण असं म्हणूया की त्यांना ज्या गोष्टी जमतात त्या तेवढ्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याचा चांगला प्रयत्न केलाय. फक्त तेवढं की लिहिताना गडबड झाली बऱ्यापैकी. ठीक आहे, काय करायचं होतं, हा स्क्वेअर असल्यामुळे 2 cos असा येणार, पण या cos सोबत आहे ना हा जो अँगल आहे ना तो पूर्ण जसाच्या तसा लिहायचा. आता हा एक्स स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्ह नुसार कंप्लीट झाला, फक्त एक्स स्क्वेअर नुसार, बरोबर. पण मग पुढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा जोडावा लागेल, डी बाय डी एक्स ऑफ कॉस. स्क्वेअर सोडून द्यायचा. आता स्क्वेअरचं काम झालं. आता स्क्वेअर सोडून उरलेल्या टर्म्स इथं लिहायच्या आहे डी बाय डी एक्स सोबत, स्क्वेअर सोडून. म्हणजे काय लिहिणार, कॉस ऑफ पूर्ण लिहायचं, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. तर ह्या टर्मला लास्ट पर्यंत ऍज इट इज लिहिणार आहेत आपण. लिहून घेतला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स झाला. आता कॉस एक्स नाहीये, तो कॉस मधला एक्सच्या ऐवजी दुसरं फंक्शन आहे. म्हणजे पहा, कॉस एक्स राहिला असता ना तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही लिहिला असता लगेच मायनस ऑफ साइन एक्स, बरोबर. पण इथं फक्त कॉस एक्स आहे का, नाही, एक्सच्या ऐवजी एवढं सगळं आहे. म्हणून मग याचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना काय करणार आपण, कॉसचा जसा मायनस साइन एक्स घेतो ना आपण, एक्सच्या ऐवजी हे पूर्ण येणार इथे जे आहे ते लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ही लिहिण्याची पद्धत एकदा का तुम्हाला जमायला लागली ना तर डेरिव्हेटिव्हचा जो मेन बेस आहे ना तो तुम्हाला बऱ्यापैकी जमतोय असं होईल. ठीक आहे, इथंच त्रास होईल थोडासा लिहायचं कसं वगैरे थोडंसं. पहिल्या एक्सरसाइज मध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतील. हळूहळू बरेचसे प्रॉब्लेम्स तुमच्या पहिल्या एक्सरसाइज मध्ये क्लिअर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या बाकी एक्सरसाइज मध्ये एवढे जास्त डाऊट्स येणार पण नाही तुम्हाला. पण पहिली एक्सरसाइज थोडीशी त्रास करेल, गॅरंटी मला. पण मग या त्रासातून निघावं लागेल, टाइम देणार तर निघणार. कळतंय काय सांगतोय, ठीक आहे. पहा मग आता याला आपण ऍज इट इज लिहून घेतला. कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. मायनस साइन हा असा घेतला. पण एवढ्यावरती डेरिव्हेटिव्ह संपलेला नाहीये, पुढे आपल्याला जोडावा लागेल डी बाय डी एक्स ऑफ कॉसचा काम संपलं. आता हे उरलेला पार्ट घेणार आपण, काय, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ऍज इट इज. याला पण आपण सध्या ऍज इट इज लिहिणार इनटू, आता इथे लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार. पुन्हा कंपोजिट फंक्शन आहे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग एक्स राहिला असताना त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण लगेच 1/x लिहून घेतला असता, पण एक्स नाहीये, एक्सच्या ऐवजी एवढं सगळं आहे ना, मग इथे पण तेच येणार. काय येणार, 1/x स्क्वेअर प्लस 7 आणि पुढे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 घेणार. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे आपल्याला आता पुढच्या स्टेप मध्ये. ठीक आहे, हे ऍज इट इज, हे पूर्ण. ठीक आहे, हा 1/x स्क्वेअर प्लस 7 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, ट्वाइस एक्स. ही स्टेप लिहून घेऊ. इथे काय, 2 इंटू कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. या मायनसला आपण ना मल्टिप्लिकेशन मध्ये ना तो बाहेर काढून आणू इकडे पुढे. ठीक आहे, हे समजलं काय केलंय मी, कोणाकोण समजतं इथपर्यंत, क्लिअर झाला, येस. इनटू हा ट्वाइस एक्स आपण इथं वरती लिहू शकतो, ते पुढच्या स्टेप मध्ये लिहू आपण. ठीक आहे, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, आता इथे पहा प्रत्येकाने व्यवस्थित, मायनस ऍज इट इज, हा 2 त्याच्यासोबत आहे कॉस आणि त्याच्यासोबत इंटू मध्ये कोण आहे अजून साइन. या कॉसचा आणि साइनचा दोघांचा अँगल पहा बरं, हा एवढा अँगल आहे पहा, याचा पण हा एवढा अँगल आहे. दोघांचे अँगल सेम आहेत की नाही, हा इतना सेम. म्हणजे मग आपण आता असं म्हणू शकतो की हे जे काही एवढे टर्म दिसत आहेत ना, ह्या आहेत ना अशा फॉर्मॅटमध्ये 2 इंटू कॉस, हा पूर्ण जर काही तुम्ही थिटा म्हटले, इंटू साइन, हा पण काय आला मग थिटा. म्हणजे 2 इंटू कॉस थिटा इंटू साइन थिटा या फॉर्मॅटमध्ये आलंय हे.
हा बाहेरचा मायनसचा विचार सोडून द्या 2 मिनिटं. मायनस सोडून उरलेला पार्ट या फॉर्मॅट मध्ये पहा. वाटतंय का कोणाकोणाला इथपर्यंत समजतंय? हे ऑब्झर्व करू शकतोय सर आम्ही इथं. करता येते ना ऑब्झर्वेशन? येस. मग पहा 2 इंटू कॉस थिटा इंटू साइन थिटा याचा आन्सर आपण लिहू शकतो. काय लिहिलाय याचा आन्सर? साइन 2 थिटा. फॉर्म्युला आहे की नाही? डबल अँगलचा फॉर्म्युला. याला आपण काय लिहू शकतो? साइन 2 थिटा. मग तसंच आपण यांना पण लिहू शकतो. कसं लिहिणार पण मग पहा. मायनस का आहे तो आहेच बरोबर. यांना आपण लिहिणार साइन 2 थिटा. पण थिटा म्हणजे कोण आहे? आता इथे आपला हा एवढा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. म्हणजे एवढी मोठी टर्म होती तिला आपण असं लिहून टाकलं पहा. कोणाच्या जोरावर? ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्याच्या जोरावर. म्हणजे मोठ्या मोठ्या टर्म्सला आपण सिम्प्लिफाय करू शकतो बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री. बरोबर आहे की नाही? म्हणून ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत जे आपल्याला युज करायचे आहेत. कळतंय का काय सांगतोय? ओके. आता हे असं लिहून झाल्यानंतर ही टर्म लिहायची बाकी ना आपली अजून. ट्वाइस एक्स वरती आणि खाली काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू ट्वाइस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. आता अजून काय करता येईल? याला आपण ना पुढे लिहून घ्या आणि या टर्मला मागे लिहा वाटलं तर. म्हणजे ट्वाइस एक्स वरच्या टर्म सोबत मल्टिप्लाय करून लिहू शकतो आपण. कसा येणार तो? मायनस ऑफ ट्वाइस एक्स मायनस सोबत आणि साइन साइन ऑफ 2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. याला आहे ना आपण काय केलं तर हा जो 2 आहे ना ह्या 2 ला वरती लिहून टाकलाय. 2 ला काय केलं आपण? वरती लिहून टाकला पा 2 ला. हा 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होता. हा 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होता लॉग सोबत. त्या लॉगच्या समोरच्या 2 ला आपण आहे ना मल्टिप्लिकेशन वाल्या 2 ला वरती लिहून टाकला. असं करता येतं का सर? इथे थोडं लिहिताना ब्रॅकेट मिस्टेक झाली. हे असं कसं काय केलं? लॉगरिथमची एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा. काय सांगतो एवढंच लक्षात ठेवा. सध्या काही पण असेल समजा लॉग एक्स याच्या पॉवर मध्ये एक्सच्या पॉवर मध्ये काहीतरी असेल पॉवर एम. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल लॉग एक्स स्क्वेअर, लॉग एक्स क्यूब, लॉग एक्स रेस टू काही पण त्याला आपण जनरली एम म्हणतोय समजा. असं जर असेल ना तर लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार आपण आता याला असं लिहू शकतो. याला समजा हा एम आहे ना पुढे लिहिता येतो एम इंटू लॉग ऑफ एक्स. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू एकच येते, सेम येते. ठीक आहे. मग या प्रॉपर्टीनुसार याला आपण लिहू शकतो 2 इंटू लॉग एक्स. याला काय लिहू शकतो मग 3 इंटू लॉग एक्स. याला काय लिहू शकतो 4 इंटू लॉग एक्स. लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला मग जर कधी याला असं लिहिता येतंय तर मग त्याला असं लिहिता येईल. म्हणजे उलट पण करता येईल की जो लॉगरिथमच्या पुढे मल्टिप्लिकेशन मध्ये असेल ना त्याला आपण या एक्सच्या पॉवर मध्ये लिहू शकतो. पा केलंय की नाही? तीच प्रॉपर्टी आपण इथे यूज करतोय. साइन नंतर हा जो 2 दिसतोय ना हा 2 ह्या पूर्ण टर्म सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे लॉगरिथम सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये. मग लॉग सोबत जो पण मल्टिप्लिकेशन मध्ये असेल ना तर तो इथे पॉवर मध्ये चालला जातो लॉगच्या या फंक्शनच्या वरती. ठीक आहे. तेच काम केलं पहा. या पुढच्या इथल्या 2 ला आपण काय केलं वरती घेऊन गेलो. ही स्टेप समजली का काय केलंय? लॉगरिथमची ही प्रॉपर्टी लक्षात राहून जाईल. हे टेन्शन घेऊ नका की काय काय लक्षात ठेवू. फक्त एवढं समजा की कुठं काय केलंय. सध्या एवढं समजून घ्या की कुठं काय केलंय. कळतंय काय सांगतोय? या गोष्टी बऱ्याच एक्झाम्पल मध्ये पुढे जाऊन रिपीट होणार आहेत ना कन्सेप्ट. त्या लक्षात राहून जातील. ठीक आहे. याच्या पुढे आपल्याला अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 7 लिहिता येईल. आता अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. हा ट्वाइस एक्स आपण ऑलरेडी पुढे लिहून घेतलेला आहे. ठीक आहे. हा 2 आपण लॉगच्या वरती घेऊन गेलोय. बस झालं संपलं. एवढंच आपलं फायनल आन्सर असलं पाहिजे. कोणाकोणाला समजलं इथपर्यंत? आता मी तुम्हाला काल होमवर्कला एक्झाम्पल दिलं होतं. कोणी कोणी इथपर्यंत सॉल्व्ह केलंय? व्हेरी गुड. खूप छान. मस्त.
पण काही विद्यार्थी कदाचित इथपर्यंत आले असतील, इथपर्यंत तरी यायला पाहिजेत, मिनिमम इथपर्यंत पोहोचले पाहिजे होते तुम्ही. नाही, हा कॅन्सल होणार नाही. या विषयावरती मी तुमच्याशी बोललेलो आहे आधी. हा एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि हा एक्स स्क्वेअर प्लस 7 कॅन्सल होतील सर, असं काहींना वाटेल, बरोबर, पण ते कॅन्सल करू शकत नाही. का करू शकत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलंय लास्ट लेक्चर मध्ये, आठवा. का नाही कॅन्सल करू शकत बरं आपण? बोला बोला. एक्स स्क्वेअर प्लस 7 वरचा जो एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे ना, तर तो वरच्या बाकीच्या दुसऱ्या टर्म सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असला पाहिजे, जो की तिथं नाहीये. एक्स स्क्वेअर प्लस 7 वरचा म्हणजे न्यूमरेटर मधला, बाकी दुसऱ्या टर्म सोबत, जसं की या 2 सोबत, या एक्स सोबत, या साइन सोबत, या लॉग सोबत, एक्स स्क्वेअर प्लस 7 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे का? नाहीये, म्हणून तो कॅन्सल करू शकत नाही खालच्या टर्म सोबत आपण, असं लक्षात ठेवा. कोणाला पण जर कधी कॅन्सल करायचं असेल, ज्याला आपल्याला कोणासोबत तरी कॅन्सल करायचं असेल ना, तर तो त्याच्यासोबतच्या बाकी सगळ्या टर्म सोबत, सगळ्या ऑल टर्म सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असला पाहिजे, तेव्हाच आपण त्याला कॅन्सल करू शकतो. जर कधी हेच एक्झाम्पल मध्ये किंवा हेच फंक्शन असं राहिलं असतं काहीतरी, समजा असं काहीतरी समजा राहिलं असतं आणि इथं अपॉन मध्ये हा एक्स स्क्वेअर प्लस 7 राहिला असता, तेव्हा आपण याला इथं कॅन्सल करू शकलो असतो. का? कारण की हा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये, आता या 2 सोबत पण मल्टिप्लाय करू शकतो आपण, याला एक्स सोबत पण याला मल्टिप्लाय करू शकतो, आणि या लॉगरिथमिक फंक्शन सोबत सुद्धा याला मल्टिप्लाय करू शकतो आपण, बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा एक्स स्क्वेअर प्लस 7 या ऑल टर्म सोबत मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणून आपण याला खालच्या एक्स स्क्वेअर प्लस 7 सोबत कॅन्सल करू शकतो. आणि हाच कधी फक्त एवढा चेंज राहिला असता ना असा, तरी सुद्धा याला आपण कॅन्सल करू शकलो नसतो. कारण की आता ही जी टर्म आहे ना, ही टर्म तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की एक्स स्क्वेअर प्लस फक्त 7 ने राहिलाय, तो एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू असं इतकं सगळं झालेलं आहे, म्हणजे तोच फुटून गेलाय आधी एक्स स्क्वेअर प्लस 7. कळतंय काय सांगतोय? म्हणजे तो एक्स स्क्वेअर प्लस 7 ने राहिलाय फक्त, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की ते मल्टिप्लिकेशन मध्ये नाही सगळंच काही सगळ्यांसोबत, हा एक्स स्क्वेअर ऍडिशनच्या फॉर्म मध्ये चालला गेलाय, म्हणून मग आपण याला याच्यासोबत कॅन्सल करू शकत नाही. मग सर एक काम करा ना, फक्त एक्स स्क्वेअर कॅन्सल करून टाका, ते तर बिलकुल नाही होणार. एक्स स्क्वेअर या प्लसच्या फॉर्मॅटमध्ये दिसतोय सगळ्यांसोबत. हा, जर हे असं राहिलं असतं इंटू करून, असं अजून असं कधी राहिलं असतं ना, तर हा एक्स स्क्वेअर आपण खालच्या एक्स स्क्वेअर सोबत कॅन्सल करू शकलो असतो, पण खालचा आपण एक्स स्क्वेअर कॅन्सल करण्याची कंडिशन फुलफिल करणारा पाहिजे. मग हा डिनोमिनेटर वाला एक्स स्क्वेअर या 7 सोबत प्लसच्या फॉर्मॅट मध्ये आहे ना, म्हणून मग हा जरी तयार असेल ना कॅन्सल होण्यासाठी, तरी हा तयार नाही असं समजा. म्हणजे हे आणि हे दोघं एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार नाहीत. या सिम्प्लिफिकेशन मधल्या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत, या आपल्याला समजायला पाहिजे, आणि ते समजवण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊन. एका एक्झाम्पल मध्ये सगळं समजत नाही, आणि सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजल्याच पाहिजेत, तरच तुम्ही तोंडी पेपर लिहू शकतायत. नाहीतर मग काय देरे बहुन देवताई असंच राहील एक्झाम मध्ये मग, आणि ते आपल्याला करायचं नाहीये, लक्षात ठेवा. आपण 100 पैकी 100 मार्काचा पेपर, सॉरी 80 मार्काचा, 80 पैकी 80 मार्काचा पेपर जरी नाही लिहू शकलो ना, तर कमीत कमी तोंडी लिहिताना 50 मार्काचा जरी लिहिण्याची आपली लेवल असली पाहिजे. कळतंय काय सांगतो? आणि 50 मार्काचा पेपर लिहिण्यासाठी ना पूर्ण सिलेबस स्टडी करण्याची पण गरज नाही. मग पाहायला गेलं तर 50% सिलेबस पण तुम्ही स्टडी केला ना व्यवस्थित, तरी तुम्ही 50 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट करून 50 पैकी 50 मिळवू पण शकतात. मी हे नाही म्हणत की आपल्याला 50 मार्काचं शिकायचंय, पण जे लोक खूप मागे आहेत ना, तर त्यांनी असा पण विचार केला तरी चालणार आहे. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट आहे नंबर 11. tan of cos of sin x. खूप सिंपल एक्झाम्पल आहे हे. tan of cos of sin x म्हणजे आधी आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागणार आहे?
टॅन फंक्शनचा टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय तो सेक स्क्वेअर एक्स, पण हा टॅन एक्स राहिला असता तर सेक स्क्वेअर एक्स लिहिला असता. इथे एक्स नाहीये, एक्सच्या ऐवजी जे फंक्शन आहे ते इथं घ्यावं लागेल. मग कॉस ऑफ साइन एक्स आला इथपर्यंत. आता पुढे जाऊया. सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स, नंतर इथे पुढे डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. हा ऍज इट इज इंटू कॉस ऑफ साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा कंपोजिट फंक्शन नुसार घेणार आपण. आधी कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार कॉसचा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह बोला काय येणार. व्हेरी गुड, मायनस ऑफ साइन एक्स. पण इथं एक्स आहे का नाही, एक्स ऐवजी काय साइन एक्स, म्हणून साइन एक्स लिहिला तिथं. पण हा साइन एक्स असल्यामुळे इथं डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मग त्याचा साइन एक्सचा. ही टर्म ऍज इट इज, ही टर्म पण ऍज इट इज. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस एक्स. हा इथला मायनस आपण बाहेर लिहून घेऊ. आता मायनस बाहेर लिहिला इंटू साइन ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स. असं पण राहू दिलं तरी चालणार आहे, किंवा लहान टर्म्स पुढे लिहा, मोठ्या मोठ्या टर्म्स मागे लिहा, असं पण लिहिलं तरी चालेल. डझंट मॅटर. समजतंय काय सांगतोय मी. ठीक आहे, आपल्याला इथपर्यंत करता येणं गरजेचं आहे. दिस इज फायनल आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट आहे नंबर 12. सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू 4 + 4. सगळ्यात आधी आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे लक्ष द्या, बोलू नका. योगेश उभा राहा मागे जाऊन, पूर्ण शेवटपर्यंत उभं राहायचंय. जा उठ लवकर, टाइमपास नको करू. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, ज्याला जायचंय ते जाऊ शकतात, सांगितलंय ना मी. गडबड करू नका इथं, स्वतःची इन्सल्ट करून नका घेऊ. हा लक्ष द्या इकडे. आता सेक ऑफ एक्स राहिला असता तर सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह लिहिला असता ना आपण. काय लिहिला असता सेक एक्स इंटू टॅन एक्स. बट इथं एक्स च्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल अपूर्ण. काय लिहिणार टॅन ऑफ एक्स रेस टू 4 + 4 इंटू टॅन एक्स मधला टॅन सोबत काय लिहिणार आपण असं लिहिणार. पुढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. तिकडे शेवटी उभा राहा, बाहेर निघ ना बैल. ते पण सांगावं लागेल का तुला पण सांगून ठेवतो, शेवटपर्यंत सुट्टी होणार नाही. मी पूर्ण एक्झाम्पल्स घेईपर्यंत. हा याच्या पुढे डी बाय डी एक्स ऑफ, मातून गेले तुम्ही. टॅन ऑफ एक्स रेस टू 4. ठीक आहे, इक्वल टू या सेक रेशोला पण आपण असं लिहू शकतो ना 1/cos. हा अँगल जो येतो बरोबर. या टॅनला काय लिहू शकतो आपण sin/cos. मला एक सांगा, हा कॉस इंटू कॉस काय होणार आहे कॉस स्क्वेअर होणार आहे. कॅन्सल कोणी होतंय का तिथे नाही होते ना, म्हणून मग यांना साइन कॉस मध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाहीये. कधी कधी करतो आपण, पण ते केव्हा कन्वर्ट करतो जेव्हा कोणीतरी साइन किंवा कॉस काहीतरी कॅन्सल होत असेल ना तेव्हा कन्वर्ट करतो, म्हणजे ते सिम्प्लिफाय होऊन जातं थोडं. पण मग जर कधी हे असे साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहून कॅन्सल न होता सिम्प्लिफाय जर कधी होत नसतील तर मग तसं करण्याची गरज नाहीये, त्यांना ऍज इट इज राहू द्यायचंय. हे का सांगतोय मी तुम्हाला, कारण की बऱ्याचदा असं होतं की डेरिव्हेटिव्ह आपण घेऊन टाकतो, पण मग पुढे सिम्प्लिफिकेशन केव्हा कोणतं कसं करायचं आणि कसं नाही करायचं ना, ही आयडिया येत नाही आपल्याला. ती आयडिया यायला पाहिजे आणि ती हळूहळू येईल. पण मग त्या गोष्टी तुम्हाला आतापासून सांगत जातोय की काय काय करायचंय, केव्हा काय करायचं आणि केव्हा काय नाही करायचं, केव्हा काय करू शकतो केव्हा काय नाही करू शकत. साइन आणि कॉस मध्ये प्रत्येक वेळेस कन्वर्ट करावंच लागतं असं नाही. हा लक्षात घ्या.
याला आपण ऍज इट इज लिहूया, सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू, आता टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहिती प्रत्येकाला काय येतो, टॅन चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, बट इथे एक्स नाहीये, एक्स च्या ऐवजी काय आहे, एक्स रेस टू 4 प्लस 4, त्यामुळे पुढे डी बाय डी एक्स काय जोडावं लागेल, एक्स रेस टू 4 प्लस 4, या ऑल टर्म्स ऍज इट इज इंटू एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब, आणि या 4 चा डेरिव्हेटिव्ह 0, तो नाही पण लिहिला तरी चालणार, 4x क्यूब ला पुढे लिहून टाका, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 4x क्यूब लिहिणार, आणि या ऑल टर्म्स इथे, समजलं का, फक्त 4x क्यूब ला पुढे लिहायचंय, बाकीच्या टर्म्स ऍज इट इज खाली लिहायच्या, ठीक आहे ना. दिस इज आवर फायनल आन्सर. नेक्स्ट आहे नंबर 13. नंबर 13 log x स्क्वेअर माइनस log x स्क्वेअर, log x ब्रॅकेट स्क्वेअर. बस एवढाच आहे. आता ह्या एक्झाम्पलला पुन्हा सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात आधी y कन्सिडर केला, e रेस टू log ऑफ इन ब्रॅकेट log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर, याला पुन्हा डिफरन्शिएट केला, डिफरन्शिएट केल्यानंतर दोघं साईडला डी बाय डी एक्स लावला आपण, आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो, सगळ्यांनी लक्षात घ्या, एक एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणूया, किंवा मग माझ्याकडे नाहीये, लॉगरिथमिक फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी ही पण आहे की जेव्हा ई रेस टू लॉग ऑफ एक्स असं काही असेल तर त्याला तुम्ही डायरेक्टली फक्त एक्स लिहू शकतात. जसं आपण पहा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये साइन इनव्हर्स ऑफ साइन एक्स याला एक्स लिहितो की नाही, तशी लॉगरिथम मधली ही एक प्रॉपर्टी की ई रेस टू पॉवर लॉग ऑफ एक्स असेल, इथं बेस मात्र ई असला पाहिजे. याचा आन्सर काय येतं, एक्स. आणि जेव्हा बेस दिलेला नसेल तेव्हा तो ईच असतो, माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. ई असू द्या किंवा दुसरं काही पण असू द्या, पण मग बेस मध्ये तेच असलं पाहिजे जे इथं असेल ते, आणि जर असं असेल तर याचा आन्सर एक्स येतं. ऑलवेज रिमेंबर दिस वन, म्हणजे हा एक फॉर्म्युला लक्षात घ्या, किंवा ही एक प्रॉपर्टी लॉगरिथमची. सर काय काय लक्षात ठेवू असं वाटेल, पण टेन्शन घेऊ नका, लक्षात बसून जाईल, पण कुठं काय केलेलं नाही तेवढं समजून घ्या फक्त, कळतंय का काय सांगतोय, ठीक आहे ना. मग या ठिकाणी आपल्याला हा ई च्या पॉवर मध्ये लॉग दिसतोय, पण लॉग सोबत हे जे काही दिसतंय ना याला 2 मिनिटांसाठी तुम्ही एक्स कन्सिडर करून चला, म्हणजे ई रेस टू लॉग ऑफ एक्स असं दिसतंय थोडक्यात. मग ई रेस टू लॉग एक्स असेल तर याचा आन्सर काय येतं, एक्स येतं. ही प्रॉपर्टी सांगते आपल्याला, म्हणून मग आपण याला इथे डायरेक्ट असं लिहून घेणार. डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी आपण याला डायरेक्ट असं लिहून टाकलं, म्हणजे ना सिम्प्लिफाय करून टाकला याला आपण, असा केला. आता आपण याला डिफरन्शिएट करू शकतो सेपरेटली, जे की इथे डायरेक्ट डिफरन्शिएट केला असता तर कॉम्प्लिकेशन्स वाढले असते. या कॉम्प्लिकेटेड फंक्शनला सिंपल करू शकत असलो तर करून घेत चला, प्रत्येक वेळेस होत असेल असं तर करायचंय आपल्याला, ठीक आहे. पुढे याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा सेपरेट, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स स्क्वेअर. या फंक्शन मध्ये आणि या फंक्शन मध्ये फरक आहे. याला डिफरन्शिएट कसं करायचंय ते सांगतोय, याला कसं करायचंय ते पण सांगेल. याचा पहा आधी कसं करायचंय, हा पूर्ण एक्स स्क्वेअर आहे असं इमॅजिन करा, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना तो, त्याला तुम्ही एक्स स्क्वेअर सारखं इमॅजिन करणार, म्हणजे जो व्हेरिएबलचा पार्ट आहे ना त्याला तुम्ही एक्स कन्सिडर करताय, आणि हा स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तो
ट्वाइस एक्स, तसाच याचा पण येईल, पण इथे एक्स नाहीये, एक्स ऐवजी काहीतरी दुसरं फंक्शन आहे लॉग एक्स, त्याला आपण एफ ऑफ एक्स म्हणतो. याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार, एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा 2 इंटू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स, हे शिकलोय आपण राईट. याच्यासारखाच याचा पण डेरिव्हेटिव्ह येणार. याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार मग, 2 इंटू लॉग एक्स, इथून पुढे जोडावा लागेल डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, जो की पुढे जाऊन 1 बाय एक्स होणार आहे. ठीक आहे, मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. सर मग इथे जसा एक्स रेस टू 2 सारखा आपण याला इमॅजिन केला, तसं याला पण करू शकतो का, तर नाही. का इथं केला होता, कारण की ही कंप्लीट टर्म होती आणि त्याचा स्क्वेअर होता, ब्रॅकेटचा स्क्वेअर होता ना, म्हणून याला पूर्ण टर्मला एक्स म्हणू शकलो आपण. हा जो स्क्वेअर आहे हा फक्त एकट्या एक्सचा आहे, लॉगचा नाहीये तो. त्यामुळे आपण याला जेव्हा डिफरन्शिएट करणार ना, तर डिफरन्शिएट करताना असं इमॅजिन करणार इथे की सर हा लॉग एक्स पाहिजे होता, पण लॉग एक्सच्या ऐवजी ना लॉगच्या एक्स वाला जो आहे ना, तर तो स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिसतोय. एक्स हा स्क्वेअर आहे, म्हणजे एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर आहे. थोडक्यात एक्सच्या ऐवजी काय आहे, एक्स स्क्वेअर. कोणाच्या एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर आहे, लॉगच्या एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे लॉगचा एक्स पाहिजे होता तिथं फक्त, पण लॉग एक्स नाहीये, म्हणून मग आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह घेणार लॉगचा. लॉग नुसार जाणार इथे. इथे आपण कोणानुसार गेलो, आधी एक्स स्क्वेअर नुसार गेलो. इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह नाही घेणार आपण, कोणाचा घेणार, आधी लॉगचा घेणार. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, तो 1 अपॉन एक्स, पण एक्सच्या ऐवजी काय इथं एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. पुढे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला जोडायचा आहे. इकडे 2 इंटू लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तो 1 बाय एक्स, मायनस इकडे 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स ॲज इट इज. यांच्यातला एक एक्स कॅन्सल होईल, एक्स स्क्वेअर आणि हा एक एक्स, इथे राहतो एक्स आणि इकडे वरती 2. इकडे काय येणार, 2 लॉग एक्स अपॉन एक्स, रिअरेंज करून लिहून घेतला, मायनस 2 अपॉन एक्स. असा आला, झालं फायनल आन्सर. इथून फार फार आपण काय करू शकतो, अपॉन मधला डिनोमिनेटर मधला एक्स ला ना बाहेर लिहू शकतो कॉमन काढून, म्हणजे 1 अपॉन एक्स बाहेर येणार, मध्ये राहणार 2 लॉग एक्स मायनस 2, असं. म्हणजे असं पहा, 1 अपॉन एक्स बाहेर घेतला, 2 लॉग एक्स मायनस 2, यालाच आपण असं पण लिहू शकतो, काही हरकत नाही. समजलं का इथपर्यंत. हे आलं आपलं फायनल आन्सर. हा होता नंबर 13. नेक्स्ट घ्यायचा आहे आपल्याला नंबर 14. शेवटचे 2 घेतो हा, क्वेश्चन कंप्लीट होऊन जाईल. नंबर 14 किती येते, 18 आहेत. साइन ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स. वेगळं आहे का, चेक करा बरं. बरोबर आहे ना, क्वेश्चन रॉंग नाही ना, वेगळा. साइन ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स, असं एक्झाम्पल आहे. आता लक्षात घ्या, समजून घ्या. जेवढे जास्तीत जास्त एक्झाम्पल आपण पाहत राहिलोत ना, फक्त पाहिल्याने पण बऱ्यापैकी तुमची अंडरस्टँडिंग वाढून जाईल आणि घरी सॉल्व्ह केल्यानंतर अजून इम्प्रुव्हमेंट होईल. ठीक आहे, 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन पाहिजे तरच होईल हा, लक्षात घ्या. साईनचा डेरिव्हेटिव्ह आधी घेणार आपण, पहा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार, साइन फंक्शनचा. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस एक्स, पण साइन सोबत एक्स आहे का इथं, नाही, म्हणून मग इथं एक्स ऐवजी काय येणार, हा पूर्ण एवढा पार्ट अंडर रूट ऑफ साइन रूट एक्स. पण एवढ्यावरती डेरिव्हेटिव्ह संपला नाही, पुढे काय करावं लागेल मग, अरे सॉरी मिस्टेक झाली, आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतोय. इथे लिहून घ्या आधी हा, साइन ऑफ अंडर रूट ऑफ साइन रूट एक्स. आता आपण पुढे लिहिणार डेरिव्हेटिव्ह कसा, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस रूट
साइन रूट एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ, आता रूटचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार, रूटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे असा डी बाय डी एक्स ऑफ रूट साइन रूट एक्स. आता रूटचा डेरिव्हेटिव्ह घेणार ना आपण, रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/2 रूट एक्स, बट एक्स नाही इथं, इथं काय एक्स च्या ऐवजी साइन रूट एक्स म्हणजे कंपोजिट फंक्शन आलंय. मग काय करणार, आधी रूट नुसार घेणार आपण 1/2 रूट, रूट मध्ये काय साइन रूट एक्स इंटू पुढे डी बाय डी एक्स ऑफ रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला गेला, रूट सोडून उरलेला पार्ट साइन रूट एक्स. बोला. हा इथे इथे रूट राहिला. ह्या टर्मला आपण वरती लिहिणार कॉस ऑफ रूट साइन रूट एक्स अपॉन, या टर्मला खाली लिहून घ्या 2 इंटू रूट साइन रूट एक्स. हा डेरिव्हेटिव्ह साइन चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार कॉस, साइन एक्स आहे का नाही, एक्स च्या ऐवजी रूट एक्स आहे ना, म्हणून एक्स च्या ऐवजी काय येणार रूट एक्स, कंपोजिट फंक्शन आहे, इंटू डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स लावणार आपण. ठीक आहे, ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना साइनचा तो नाही घ्यायचा, आता तो सोडून उरलेला रूट एक्स लिहायचा इथं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण पुढच्या स्टेप मध्ये. कॉस रूट एक्स ऍज इट इज, याच्या पुढे लिहून घ्या वाटलं तर इथं, इंटू कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स अपॉन 2 इंटू रूट साइन रूट एक्स इंटू, आता आली ना रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. हा 2 आणि हा 2 मल्टिप्लाय होतील 4 होऊन जाणार, आन्सर पहा असा येणार कॉस रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट साइन रूट एक्स अपॉन 2 इंटू 2 4 इंटू रूट एक्स इंटू अंडर रूट ऑफ साइन रूट एक्स. कोणी कोणी होमवर्कचं एक्झाम्पल केलं होतं सर, आमचं एक्झाम्पलचं याचं आन्सर हेच आलं होतं, असं कोण कोण आहे, आलं होतं, व्हेरी गुड, म्हणजे तुम्हाला जमतंय आता बऱ्यापैकी. हा खूप छान. नेक्स्ट नंबर 15, सिलेबस पण व्हायला पाहिजे ना, इतकंच ओपन आहे ना. हे पा ऐकून घ्या, किती वाजले आता 11:30, बरोबर आहे की नाही, किती टाइम बसलो आपण मोजून, 1.5 तास, 1.5 तास पण नाही ना. आत्ताच तुम्हाला काय सांगितलं मी, थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही का, बरोबर आहे की नाही, थोडस ओढाताण करा याची वाली, इतका पण कम्फर्ट नका देऊ त्याला, नाहीतर मग तो तुम्हाला आयुष्यभर कम्फर्ट मध्ये टाकून देईल. लक्ष द्या इकडे, नंबर 15, log of sec of e raised to x square. सगळ्यात आधी आपण काय करणार मग इथे, याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स करणार आहेत पुढे. आता लेफ्ट हँडला पण आणि राईट हँडला पण, वाय इकडे काय येणार लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह घेताना सगळ्यात आधी कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार मग आपण, लॉगचा, बरोबर आहे की नाही. कसा येतो 1/x, बट एक्स च्या ऐवजी काय इथं लॉग सोडून उरलेला पार्ट हा एवढा, इंटू डी बाय डी एक्स ऑफ कोण घ्यावा लागेल आता, लॉग सोडून उरलेला पार्ट काय तो सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. 1/sec ला तुम्ही कॉस ई रेस टू एक्स स्क्वेअर असं लिहू शकतात. 1/sec थिटाला कॉस थिटा लिहितो ना आपण, म्हणून असं लिहून टाकला. इंटू आता सेकचा डेरिव्हेटिव्ह, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो सेक एक्स इंटू टॅन एक्स असा येतो की नाही. मग आपण एक्सच्या ऐवजी काय लिहिणार, इथे पण एक्सच्या ऐवजी काय लिहिणार
पुढे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर असं करणार आहे. ठीक आहे. कॉस ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. आपण आहे ना एक काम करू शकलो असतो. इथे एक मिस्टेक केली आपण. पा 1/सेक आहे ना, हा जरी तर ऍज इट इज राहू दिला असता. येस, याला जर ऍज इट इज राहू दिला, याला जर इथे ऍज इट इज राहू दिला, तर या सेक ऑफ ई रेस टू एक्स सोबत हा सेक ऑफ ई रेस टू एक्स बरोबर कॅन्सल होतोय. पा होतोय की नाही. येस, इनटू हा टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इनटू, आता इथे पुढे ई रेस टू एक्स स्क्वेअर मध्ये तुम्ही याला असं इमॅजिन करू शकतात की सर ई रेस टू एक्स पाहिजे होता तो, बट तो ई रेस टू एक्स नाहीये, एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. मग ते मग कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येतो. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा येतो, ई रेस टू एक्सच, पण मग इथे एक्सच्या ऐवजी काय आहे, एक्स स्क्वेअर आहे, म्हणून मग ई रेस टू एक्स स्क्वेअर घेतला इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. या एक्स स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ट्वाइस एक्स. कळतंय काय सांगतोय. इथे हे कॅन्सल, टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स. आता आपण काय करू शकतो, ट्वाइस एक्स ला पुढे लिहा, त्याच्या मागे ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि शेवटी टॅन. ट्वाइस एक्स इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. समजलं. हे डाऊट आहे नाही का. हा ठीक आहे, व्हेरी गुड. समजलं का आपण. कन्फर्म. व्हेरी गुड. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके बाय.